नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 25 जानेवारी 2026 आलेली आहे रथसप्तमी. यंदाच्या रथसप्तमीचं वैशिष्ट्य काय आहे माहीत आहे का? रविवारी आली आहे म्हणून खास आहे, कारण रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो. म्हणजेच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून ही रथसप्तमी विशेष आहे आणि खास आहे. आता ज्यांना मकर संक्रांतींना हळदी कुंकू करायला जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं. ज्यांना त्यांच्या बाळांना बोरनान घालायला जमलं किंवा राहिलं आहे त्यांनी सुद्धा रथसप्तमीला करू शकतात. रथसप्तमीला अजून काय काय आपण करू शकतो, त्याचबरोबर कोणते उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होणार आहे आणि रथसप्तमी रविवारी आल्यामुळे नक्की काय करायचं आहे या सर्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा किंवा ऐका. मित्रांनो, सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं. तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो, कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुखसमृद्धी असू द्या, आरोग्य नसेल तर त्याचा काहीच उपयोग आपण घेऊ शकत नाही. आपल्याला चांगल्या आरोग्याची किंमत तेव्हाच कळते जोपर्यंत आपल्याला कळत नाही की जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्याला आरोग्याची काळजी घ्यायला हवी. म्हणूनच आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायची आहे. मग आता ही पूजा कशी करायची तर चला बघूया. म्हणजे काय तर व्रत करणार आहे त्यांनी आदल्या दिवशी षष्ठीला एक भुक्त अर्थात एक वेळा जेवण करून राहावे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून पहाटेची सर्व कामे आवरून घ्यावीत. त्यानंतर शक्य असेल तर एका धातूचा दिवा घ्यावा व त्या धातूचा दिवा आहे तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा. आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही, म्हणून त्याला एक पर्याय नवीन टब किंवा घरात घ्या, गच्चीत नेऊन तो तिच्यामध्ये भरा आणि तो दिवा तुम्ही जिथे लावणार आहात तिथे तो टपामध्ये किंवा परातीमध्ये सोडा. तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तेथेही तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या पायथ्याशी ठेवून तुम्ही प्रज्वलित करू शकता. आता या विधीनंतर काय करायचं आहे, स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये एक रक्तचंदनाने गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे हे चित्र आपल्याला काढायचे आहे. रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरीही चालेल. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. त्यानंतर काय करायचं तर गौऱ्यांचा विस्तव पेटवायचा आहे. तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवलं तरीही चालेल. चूल मांडणं शहरात शक्य नाही, त्यामुळे अगदी छोट्याच्या विस्तवावर तुम्हाला काय करायचं तर एका मातीच्या सुगड्यामध्ये जे संक्रांतींना आपण पुजलं होतं त्यातलं घेतलं तरीही चालेल. त्यात थोडं दूध टाकायचं आणि ते दूध विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये ओतू जाऊ द्यायचं, अर्थात तापवायचं आहे. सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्यही आपल्याला दाखवायचा आहे. बरेच जण खिरीचा नैवेद्य सुद्धा सूर्यनारायणाला दाखवत असतात. नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तर उत्तम. शेवटी 7 रुईची पानं, 7 प्रकारचे धान्य, 7 बोरं वाहून अष्टांग अर्ध द्यावं आणि सूर्याला अर्ध देणं खूप महत्त्वाचं असतं. हा व्हिडिओ मी ऑलरेडी सूर्याला अर्ध का देवं हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकतात. आता मुळात सूर्याला अर्ध देणं किंवा जल अर्पण करणं यात हे अष्टांग अर्ध म्हणजे काय तर पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन, कण्हेरीची फूल, कुश हे 8 पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावे, याला म्हणतात अष्टांग अर्ध देणं. त्यानंतर अन्नदान नक्की करावं. स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा. दूरधर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गौऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगड्यात जे दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. त्यामागे सुद्धा एक कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या त्वेजात्मक लहरी दुधातून सुगड्याभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि आपण ग्रहण केल्याने आपलं आरोग्य चांगलं होतं. पूर्वी चूल अस्तित्वात होती, त्यामुळे गौऱ्यावर खीर शिजवणं शक्य होत नव्हतं, पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वावरातील
आपण जे नित्य आपल्या जीवनात वापरास आणतो ती म्हणजे शेगडी. तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लखलख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी. त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी, त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. जर तुम्हाला अगदी चूल पेटवणं किंवा बाहेर कुठं विस्तव पेटवणं शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा सुरक्षित मार्ग अवलंबला तरीही चालेल. बघा, सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं आहे आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातील ती खीर आपण ग्रहण करणं तितकंच सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा, रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहामध्ये त्याला राजाचं स्थान हे प्राप्त झालेलं आहे. सूर्य प्रकाशी असून तो त्याच्यापासून दुसऱ्यांना प्रकाश देत असतो असा तो आहे. म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे तर सूर्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाचं महत्त्व होतं तसंच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते. सूर्याच्या रथाचे चित्र सूर्यासह काढलं जातं. सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याचं प्रतिकात्मक पूजन रथसप्तमीच्या दिवशी केलं जातं. आपल्याला आरोग्य सूर्यदेवाकडूनच मिळत असते. कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे योग सुद्धा असतात असंही सांगितलं जातं. सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा मान सन्मान मिळवून देत असतो. हा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्र असं सांगते की बघा, म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या शेगडीची अर्थात गॅसची पूजा नक्की करा. ती का व कशी करायची? अग्निदेवतेच्या कृपेने आपण अन्न घेत असतो, म्हणूनच शेगडीची पूजा ही करावी. रथसप्तमीच्या दिवशी एका मातीच्या मडक्यामध्ये दूध ओतू जाण्याची सुद्धा प्रथा आहे. हा रथसप्तमीच्या नैवेद्यात सूर्याला अर्पण केला जातो. आता रथसप्तमीच्या दिवशी आणखी काही गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये आदित्य रानूबाईची पूजा ही केली जाते. म्हणजेच आदित्य रानूबाई, सूर्यनारायण आणि त्याच्या पत्नीची पूजा ही विधिवत केली जाते. माघ शुद्ध रथसप्तमीला महासप्तमी असे सुद्धा म्हटलं जातं. बघा, या दिवशी पूजा करून सूर्याला पायस नैवेद्य दाखवलं जातं. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांच्याप्रती आपल्याला ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भगवान सूर्यनारायणाचे 7 अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता, नंतर मंत्रासह सूर्यस नमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्यनेमाने करायचं असतं. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजा पुष्परथ, स्पर्धासाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणिथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैदिक रथ, युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथाचे प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह आहे, उत्कर्षाचं प्रतीक आहे. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी ज्या 3-4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करणं, तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये लाल कुंकू, हळद, चंदन टाकून, अक्षता असेल तर त्या टाकाव्या, फुलं टाकून ते पाणी सूर्याला आपल्याला अर्पण करायचं आहे, म्हणजेच जल द्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी काय करायचं तर त्यानंतर सूर्यनारायणाची रथासह पूजा करायची. म्हणजेच त्यांच्या रथाचं चित्र काढायचं, सूर्यनारायणाचे चित्र काढायचं आणि त्याची पूजा विधिवत करायची. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. म्हणजेच एका मातीच्या कलशामध्ये दूध ओतू घालायचं, चुलीवर दूध ओतू घालायचं. आता हल्ली चूल नसते त्यामुळे तुम्ही गॅसवरही करू शकता. अशा अनेक गोष्टी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला करायच्या असतात. पण रथसप्तमीपर्यंत म्हणजेच मकर संक्रांत आता झाली आहे आणि येणारा जो सण आहे तो रथसप्तमीपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात त्यामध्ये दानधर्म अतिशय महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि घृतदान. घृत म्हणजे तूप. घृत म्हणजे तूप. देवघरातील बाळकृष्णाला तुपाने स्नान घालावे, नंतर उष्ण पाण्याने स्नान घालून त्याची पूजा करावी आणि गुरुजींना यथाशक्ती तुपाचं दान करावं. यामुळे काय होतं तर पापाचा नाश होतो.
यामुळे पापाचा नाश होतो. त्याचबरोबर उत्तम वंशासाठी सुद्धा रथसप्तमीला दान केलं जातं. त्यानुसार नारळाच्या 12 जोड्या 12 ब्राह्मणाला दान करण्यात यावं असं सुद्धा सांगितलं जातं. गुरुजींना न सांगता म्हणजेच वाणीने न उच्चारता एखादं फळ विशेषतः नारळ पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकून नंतर गुरुजींना दान करावं. दानकर्माचा असा अनोखा विधी उत्तम अपत्य प्राप्तीसाठी आहे. हरिदान हे सुद्धा रथसप्तमीपर्यंत करण्याचा एक विधी आहे. म्हणजेच डोळे मिटून कुंकवाचा वास घेतला तर हळदीचा आला पाहिजे आणि ओलं कुंकू लावून हात धुतल्यावर लाल रंग पूर्णपणे निघून गेला पाहिजे. खऱ्या कुंकवाची ओळख आहे. या हळदी कुंकवाला काही वाण किंवा हळदी कुंकवाला दान देण्याची सुद्धा पद्धत आहे. यालाच आपण वाण लुटणं असं सुद्धा म्हणतो. म्हणजे जिथे कंजूसपणा नको, मुक्तपणे वाण लुटण्याचा आनंद घ्यायचा, इतरांनाही द्यायचा. म्हणून तर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम हे करत असतात. हळदी कुंकवामध्ये वाण लुटतात, अर्थात काहीतरी उपयोगाच्या वस्तू वाटतात. तिलपात्र दान कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजे भांड्यात तीळ आणि दुसऱ्या भांड्यात पायस अर्थात तांदूळाची खीर भरून ते पात्र दान करावं. हे सुद्धा मनशांती देणारं अगदी सोपी अशी पुण्यफल देणारी दान देताना मात्र नियम पाळायचे आहेत. पहिला नियम, दान ज्याला द्यायचं आहे ती व्यक्ती सत्पात्र असावी. याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना यथाशक्ती तुम्ही मदत करावी. दानात दिलेले वाहन हे उत्तम गुणवत्तेचंच असावं. घरात लागत नाही त्या गोष्टी दान दिल्या म्हणून असं करू नका. एकदा दान दिलं की त्याचा विचार पुन्हा करायचा नाही आणि त्या वस्तूबद्दल कुठेही आसक्ती ठेवू नका. रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला जो वाटेल तो उपाय तुम्ही नक्की करा. रथसप्तमीला काही नाही जमलं तर तुमच्या घरातील शेगडीची पूजा मात्र नक्की करा. अग्निदेवतेची पूजा करण्याने पुण्य मिळतेच. यामुळे घरात वर्षभर धनधान्य भरलेलं राहतं. सूर्यनारायणाच्या कृपेने कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होत असते. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांचं बोरनान संक्रांतींना करणं जमलं नसेल तर तुम्ही रथसप्तमीला हे नक्की करू शकता. हा एकदम चांगला दिवस आहे. ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायला जमली नाही त्यांनी रथसप्तमीला सुद्धा नक्की सुगड पूजा करू शकतात. त्याचबरोबर रथसप्तमीला आदित्य रानूबाईची पूजा सुद्धा केली चालतं. ही पूजा कशी करावी त्या संदर्भात मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. रथसप्तमी हा दिवस विशेष असतो, खास असतो. या दिवशी दूध ओतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे. दूध ओतू घातलं जातं आणि त्यामुळे आता आपल्या कुटुंबाला हा लाभ होत असतो. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः.